नमस्कार सगळ्यांना, डेवी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे शॉपिंगला म्हणजे आज सुट्टी असल्यामुळं मी आणि आमच्या घरातल्या सगळ्या महिला मंडळी आम्ही चाललेलो आहे मॉलमध्ये. आणि पाठीमागे पाहू शकता निकिता, ताई आणि आई बसलेल्या आहेत. तिकडे सविता बसलेली आहे. पूर्ण बस रिकामी आहे आणि पूर्ण बसमध्ये फक्त आम्ही बसलेलो आहे सुरुवातीच्या बस स्टॉपपासून. आणि कंडक्टर साहेबा पाहू शकता. आणि त्यानंतर आम्ही आता सगळेजण निघालेलो आहे मॉलमध्ये. असं निश्चित ठरवलेलं नाही कोणत्या मॉलमध्ये जायचं आहे, पण आम्ही आनंदनगरचं तिकीट काढलेलं आहे. तर आम्ही पहिलं जाणार आहे आनंदनगरच्या स्मार्ट बाजारमध्ये. आणि आता पाहू शकता वडगावच्या बसस्टॉपवर बस थांबल्यावर इतक्या महिला बसमध्ये चढलेल्या. आणि बसमध्ये पाहू शकता सगळीकडे पूर्ण महिला बसलेल्या आहेत. जेंट्स बसमध्ये एकही नाही आहे. पाहू शकता पाठीमागे पण सगळ्या लेडीजच आहेत. आज सगळ्या लेडीज खरेदीसाठी निघालेल्या दिसत आहेत ते. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे वडगावच्या बसस्टॉपवरून आनंदनगरच्या गोयल गंगाच्या तिकडून निघालेलो आहे आनंदनगरसाठी. आणि त्याच्या आधी आपल्याला माणिकबाग लागते. माणिकबागमध्ये बरेचसे हॉटेल आहेत. आणि खाऊ गल्लीमधून आता आम्ही निघालेलो आहे अतिथी हॉटेल. तुम्ही पाहू शकता हे एकच नंबर, इथं प्युअर व्हेज एकच नंबर खायला भेटतं. पनीरच्या एक सो एक व्हरायटी इथे तुम्हाला खायला भेटतील. तर नक्की अतिथीमध्ये पण तुम्ही जाऊन या. आणि पाहू शकता ड्रायव्हर काका सुसाट वेगाने गाडी चालवत निघालेले आहेत. आणि ही खाऊ गल्लीच्या तिकडची सगळी दुकाने आहेत साईडनी जी. आता रस्त्याचे कामं पण चाललेली आहेत. आणि आता आपण माणिकबागच्या रस्त्यावरून चाललेलो आहे. तर माणिकबागच्या रस्त्यावरती तुम्ही पाहू शकता पुलाचं पण बांधकाम चालू आहे. आणि ही सगळी माणिकबागमधली दुकानं आहेत. आणि इकडे पण खूप छान छान तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर आहे तसे. इकडे कपड्याची वगैरे, फुटवेअर, हार्डवेअर वगैरे खूप सारी दुकाने आहेत. स्कूल बॅगांचं खूप मोठं तिथं रमेश डाईंग म्हणून आहे, ते पण खूप मोठं दुकान आहे तिथं. त्यामध्ये छान छान तुम्हाला स्कूल बॅगा वगैरे किंवा दुसऱ्या बॅगा पण पाहायला भेटतील. आणि हे कासट पाहू शकता ह्या रोडला पण आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा, कारण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. हा ब्लॉग खूप छान आहे. पुढे जाऊन तुम्हाला पाहू शकता तुम्ही, कारण पुढे आम्ही खूप बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे आणि खूप धमाल मस्ती आणि मज्जा केलेली आहे. तर तुम्ही पूर्ण हा ब्लॉग नक्की पहा. आणि 4 ते 8 आम्ही पूर्ण कुठे कुठे फिरलो ते हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि हे भंडारी नर्सिंग होम पाहू शकता तुम्ही. आणि पुण्याचं ट्रॉफिक पण पाहू शकता. खूप प्रचंड ट्रॉफिक आहे आता सध्या. संडे असल्यामुळे हा संडेचा ब्लॉग आहे. आणि हे मधुकर जनरल हॉस्पिटल आहे जे आनंदनगरला आहे. आणि आता आम्ही पोचलेलो आहे तिथे. आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे स्मार्ट बाजारमध्ये. आणि स्मार्ट बाजार हे म्हणजे आम्हाला थोडंसं लांबच पडतं, कारण आम्ही वडगावमध्ये राहतो आणि हे आनंदनगरला आहे. आम्हाला जास्त जवळ म्हटलं तर अभिरुची मॉल पडतो, पण सुट्टी असल्यामुळे म्हटलं पाहून यावं आनंदनगरमधला मॉल कसा आहे काय आहे, कारण बाहेर पडल्याशिवाय पण आपल्याला काही गोष्टी माहीत होत नाहीत. त्यामुळं आम्ही त्या मॉलमध्ये फर्स्ट जायचं ठरवलं. आणि अभिरुची मॉल जवळ असल्यामुळं घराच्या म्हटलं नंतर जावं, त्यामुळं अभिरुची मॉलमध्ये आम्ही नंतर गेलो. तो पण तुम्ही या ब्लॉगमध्ये अभिरुची मॉलमधले इंटरेस्टिंग मुवमेंट पाहणार आहे. आणि हे स्मार्ट बाजारच्या बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता. आणि खूप मोठं आहे स्मार्ट बाजार, खूप मोठं आहे हे स्मार्ट बाजार. आणि तुम्ही पाहू शकता इथे पार्किंग पण आहे गाड्या लावण्यासाठी. आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे स्मार्ट बाजारमध्ये. आणि आमच्या आई, ताई आणि सविताबाई तुम्ही पाहू शकता. अंदाज तरी लावा फक्त तुम्ही आम्ही किती खरेदी केली असेल, काय खरेदी केली असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. कारण काय आम्ही पर्टिक्युलर काही गोष्टी अशा ठरवून गेलो होतो की हे घ्यायचं, म्हणजे मॉलमधून हे खरेदी करायचं. तर मग आम्ही त्यासाठी गेलो होतो. पण तुम्ही नक्की पुढे पहा आम्ही काय शॉपिंग करतो आहे मॉलमधून, काय घेतो आहे ते. आणि पाहू शकता किती मोठा मॉल आहे हा. आणि खरं सांगायचं तर मी या मॉलमध्ये पहिल्यांदाच आलेली आहे. इतकी वर्ष जरी मी वडगावमध्ये राहत असले, पुण्यात राहत असले, तरी पण मी या मॉलमध्ये कधीच गेलेली नाही आहे. कारण मला जास्त मॉलमध्ये शॉपिंग करणं किंवा मॉलमध्ये फिरणं बिलकुल आवडत नाही. आणि त्यामुळं मी कुठे फिरलेली नाही आहे. पण तुम्हाला जर मॉलमध्ये शॉपिंग करायची आवड असेल तर तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण मॉलमधले शूटिंग काढलेली आहे मी. आणि ह्या मॉलमध्ये आईस्क्रीम पण खूप छान भेटते.
आणि बाकीच्या पण अशा ज्या आपल्याला रोजच्या व्यवहारातील काही गोष्टी लागतात, ज्या महिलांसाठी किचनमध्ये ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या या मॉलमध्ये आहेत. भांड्यांपासून स्वयंपाकघरातील वस्तू किंवा आपला किराणा वगैरे, शॅम्पू वगैरे, एक्सर्फ एक्सेलचे मोठे मोठे पुडे वगैरे खूप सारं तिथे शॉपिंगसाठी आहे. शॉपिंग बायकांसाठी शॉपिंग नसते ती, बायकांसाठी आपला महिन्याचा किराणा वगैरे असतो तो तिथं आहे. खूप छान. ॲक्च्युली तो पूर्ण मॉलच किराणाने भरलेला आहे. खूप साऱ्या वस्तू, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी. आणि समोर मी पाहते तर काय, मला आमच्या तिथल्या शेजारच्या एक ताई त्या मॉलमध्ये दिसल्या. मला माहीत नव्हतं त्या मॉलमध्ये कामाला आहेत. आणि मी जी मोबाईल पुढे धरलेला पाहून त्या माझ्याकडे पाहून हसत होत्या. मला म्हणे काय करते, तर मी बोलले यूट्यूबला टाकण्यासाठी व्हिडिओ तयार करते, ब्लॉग. आणि यांना पाहू शकता तुम्ही, यांचं आडनाव शेलार आहे. आणि मग त्यांना सांगितलं की ब्लॉग बनवते, यूट्यूबला टाकते. तर म्हटलं नक्की माझा ब्लॉग पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्यांच्याशी थोडंसं बोलल्याच्या नंतर आम्ही पुढे शॉपिंगसाठी निघालेलो आहे. ॲक्च्युली आम्हाला थोडी कपड्यांचीच खरेदी करायची होती, म्हणजे सविताला करायची होती आणि आईंना थोडंफार कपडे वगैरे घ्यायचे होते. पण या मॉलमध्ये कपडे वगैरे होते छान, सगळं छान होतं, पण जे हवे होते कपडे ते काही भेटले नाही इथे. पण आम्ही शोधत होतो तरी पण भेटतात की नाही वगैरे. पूर्ण मॉल वगैरे आम्ही फिरलो. म्हणजे आता हे वरच्या सेकंड फ्लोअरला आहे आम्ही. या फ्लोअरवरती फक्त कपडे वगैरे असेच आहेत, जेंट्स, लेडीज वगैरे सगळे, टी शर्ट वगैरे असे पाहू शकता तुम्ही. किती छान छान कपडे आहेत इकडे. आणि आई, निकिता, सविता ताई वगैरे शोधत होते त्यांना कोणते कपडे हवेत वगैरे. छान छान टॉप वगैरे, जीन्स वगैरे सगळं होतं. पण जे ताईंना आणि सविताला घ्यायचे होते तेच कपडे त्या मॉलमध्ये अवेलेबल नव्हते. आणि इकडे पाहू शकता. नक्की सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला मिररमध्येही सांगत आहे. आता मी म्हटलं बस झालं तुमचे कपडे शोधून, तुम्ही काही कामाचे नाही आहे, आता मीच कपडे शोधून दाखवते तुम्हाला छान छान. म्हणून मी कपडे शोधण्याची जबाबदारी हातात घेतलेली आहे. आणि आता स्वतः स्वयं ढेबे टीचर त्यांना हवेत ते कपडे शोधून देणार आहेत. पण माझ्या जावेचा मुलगा, दिराचा मुलगा आहे गणेश, त्याच्यासाठी कपडे घ्यायची होती. त्याच्या मापाचे कपडे काही त्या मॉलमध्ये भेटले नाही. आणि आम्ही आता परत फर्स्ट फ्लोअरवर आलेलो आहे. म्हटलं काहीतरी थोडासा किराणा वगैरे घेऊन जावं. पण असं ठरवलं की आता जर कपडे इथे भेटत नाही तर जास्त किराणा वगैरे पण काही घेतला नाही आम्ही. आणि आता आम्ही निघालेलो आहे. आणि मोजून आम्ही 50 ते 70-80 रुपयाचं काहीतरी बिस्किट्स वगैरे घेतलेले आहेत. म्हणजे इतकं हे वाटत होतं की असं घेणार पण नव्हतं, पण असं वाटत होतं इतक्या मोठ्या मॉलमध्ये आलो, मग थोडंफार काहीतरी घ्यावं म्हणून आम्ही ते खरेदी केलेली आहे. कारण तिथं ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या भेटल्याच नाही. दुसऱ्या मॉलमध्ये जावं लागणार. आणि आमच्या स्वतःचाच आम्ही स्वतः मजाक बनवून आता मॉलमधून बाहेर निघालेलो आहे. आणि आता चाललेलो आहे दुसऱ्या मॉलमध्ये, अभिरुची मॉलमध्ये चाललेलो आहे. पण ह्या मॉलमध्ये पण खूप साऱ्या वस्तू आहेत तुम्हाला ज्या स्वयंपाकघरात वगैरे लागतात अशा. आणि छान मॉल आहे, तुम्ही पण नक्की व्हिजिट द्या या मॉलमध्ये, आनंदनगरमध्ये आहे. आणि आत्ता आम्ही आलेलो आहे डी मार्ट अभिरुची मॉलमध्ये. तुम्ही पाहू शकता हा मॉल वडगाव ब्रिजच्या थोडंसं पुढं आल्याच्या नंतर तिथंच आहे. पोलीस चौकीच्या शेजारीच हा मॉल आहे आणि खूप मोठा मॉल आहे. तुम्ही पाहू शकता त्या मॉलच्या बाहेर खूप मोठी नर्सरी आहे, खूप सारी झाडं आहेत. इथे झाडं पण आहेत विकायला वगैरे. आणि इथे पिक्चरसाठी थिएटर पण आहे. तर जर तुमचं काही प्लॅन असेल, शॉपिंग, खरेदी, पिक्चर वगैरे सगळं, साड्यांची खरेदी, तर तुम्ही या मॉलला नक्की व्हिजिट द्या. अभिरुची मॉलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला. आणि थिएटर खूप छान आहे. आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा या मॉलमध्ये पिक्चर पाहण्यासाठी गेलेलो आहे. आणि पार्किंग पाहू शकता. संडेला गेलो होतो आम्ही. आणि संडेला हा मॉल पूर्ण गच्च भरलेला असतो. लोकांनी सुट्ट्या असल्यामुळे सगळे खरेदीला, शॉपिंगला आलेले असतात. पूर्ण पार्किंग गाड्यांनी भरलेलं होतं. आणि तुमची लहान मुलं वगैरे असतील तरी इथे छान लहान मुलांना खेळण्यासाठी पण झोके वगैरे खेळणे आहेत.
तर ते पण टेन्शन नाही आहे तुम्हाला. अभिरुची मॉल एकच नंबर आहे. तुम्ही अभिरुची मॉलमध्ये शॉपिंग करायला येऊ शकता, मूवी पाहायला येऊ शकता. जर तुम्हाला तुळशीबागचा आनंद घ्यायचा असेल तर तुळशीबागसारखं मिनी तुळशीबाग म्हणून पण आहे सेकंड फ्लोअरला. एकंदरीत तुमची सगळ्या प्रकारची शॉपिंग खरेदी ही या मॉलमध्ये होऊ शकते. आणि संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे ती. आणि फर्स्ट फ्लोअरलाच आहे सगळं किराणा वगैरे कपड्यांचं. आणि त्यानंतर आम्ही आता आमच्या बॅगा तिथं बाहेर कलेक्ट करायला लागतात. आणि मग त्या बॅगांना ते हुक वगैरे लावून देतात किंवा आतमध्ये पाठवून देत नाहीत बॅगा वगैरे. त्या बॅगा त्यांच्या स्वतःकडे त्या स्वतःच्या जबाबदारी ठेवतात. इकडे पाहू शकतात. आता आम्ही इथे बॅगा ठेवलेल्या आहेत आणि आता आम्ही मॉलमध्ये चाललेलो आहे. तर मॉलमध्ये संडेमुळे तर तुम्हाला बोललेच की खूप गर्दी असणार आहे. आणि आता आम्ही सध्या तरी किराणाच्या सेशनमध्ये चाललेलो आहे. आता आमची थोडी चेकिंग वगैरे चाललेली आहे. आणि ही चेकिंग चांगली असते. कसं आहे आपल्या सेफ्टीसाठी खूप महत्त्वाची असते. मॅडम म्हणे कसला व्हिडिओ काढताय वगैरे, तर मी काही बोलले नाही, मी तशीच आले. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे मॉलमध्ये. आणि खूप सारी शॉपिंग करण्यासाठी ट्रॉल्या घेतलेल्या आहेत कित्येक लोकांनी. आणि निकिता आणि सविता सुरू झालेल्या आहेत शॉपिंग करायला, ताई वगैरे. आणि आता पहिलं सेशन आहे कपड्यांचं, कारण आम्हाला त्या आतमध्ये मॉलमध्ये काही मी शूटिंग काढलेलं नाही आहे, कारण तिथे अलाउड नव्हतं. म्हणजे तिथले आतमधले जे गार्ड्स होते ते बोलत होते की आतमध्ये शूटिंग काढू नका. आणि मग आम्ही अशा प्रकारे तिथली फर्स्ट फ्लोअरवरची शॉपिंग आटपून आम्ही आता सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. आणि सेकंड फ्लोअरवरती तुम्हाला बोललेलेच आहे मिनी तुळशीबाग आहे. परत द्वारकादास श्यामकुमार साड्यांचं मोठं दालन आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे, एकदम छान वाटते. फर्स्ट फ्लोअरला कॅडबऱ्यांची जी शॉपिंग केलेली होती ती आम्ही सेकंड फ्लोअरला येऊन खात होतो. ताईंनी मला कॅडबरी चारलेली आहे आणि खूप छान लागत होती कॅडबरी. थँक्यू ताई त्याबद्दल. आणि सेकंड फ्लोअरला तुम्ही पाहू शकता, तुम्हाला बोललेच मी मिनी तुळशीबाग आहे. इथे पाहू शकता किती छान छान पर्स आहेत, बॅगा आहेत, लॉंग बॅग्स आहेत. तुम्हाला हवे तशा खूप खूप छान बॅगा आहेत. इथे लेदरचे बॅग्स आहेत, म्हणजे भारीतल्या एकदम छान छान पण आहेत. तुम्हाला म्हणजे ऑफिससाठी हव्या असतील कशा ज्या प्रकारच्या आहेत तशा बॅग्स तुम्हाला इथे मिळतील. आम्ही इथे बॅग पाहिल्या. बॅग्स ॲक्च्युली आईंना घ्यायची होती बॅग, पण आईंना जशी हवी होती तशी भेटली नाही, त्यामुळे आम्ही घेतलेली नाही आहे. आणि बायकांचा एक छंदच असतो की कितीही म्हटलं आपण एखाद्या साडीच्या दुकानात जायचं नाही, तरी पण बायकांचा पाय हा असा ओढला जातो साड्यांचं दुकान पाहून. आणि आम्ही पण असेच खेचले गेलेलो आहे एका दुकानाकडे. मी फर्स्ट टाईम द्वारकादास श्यामकुमार या साड्यांच्या भव्य दालन दुकानामध्ये आलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी आतमध्ये एंट्री केलेली आहे. किती मोठं दुकान आहे हे द्वारकादास श्यामकुमार. खूप छान दुकान आहे. मी फर्स्ट टाईम या दुकानात गेले होते. मला माहीत पण नव्हतं ॲक्च्युली की अभिरुची मॉलमध्ये इतकं मोठं दुकान आहे. साड्यांचा मोठा सेल लागलेला असतो या दुकानामध्ये. या दुकानामध्ये मोठमोठे लग्नाचे बस्ते बांधले जातात. तुम्हाला लग्नात देण्या-घेण्याच्या काही साड्या हव्या असतील तर तुम्हाला त्या 100 रुपयापासून छान छान साड्या स्टार्ट आहेत त्या दुकानामध्ये. 500ला 2, 300ला 2, 400ला 2, 1000ला 2, 1500ला 2, 2000ला 2, किंवा तुम्हाला हव्या तशा डिझायनर भारी भारी साड्या, वर्कच्या, एम्ब्रॉयडरी कशा हव्या तशा साड्या या दुकानामध्ये आहेत. खूप छान आहेत. 9वारी, 6वारी, सिल्क, 101 प्रकारचे पॅटर्न या दुकानामध्ये अवेलेबल आहेत. आणि तुम्ही पाहू शकता किती प्रशस्त हे दुकान आहे. आणि खूप छान ड्रेस मटेरियल पण या दुकानामध्ये आहेत. आणि या 2 मुली पाहू शकता, ही दुसरी मुलगी त्यांचा फोटो काढत आहे. ते पण मी तिथं कॅमेऱ्यामध्ये माझ्या कॅप्चर केलेलं आहे. आणि आता ताई आणि सविता, निकिता निघालेले आहेत ड्रेस पाहायला. त्यांना ड्रेस घ्यायचे आहेत आणि मी तसेच पुढे निघालेले आहे. पाहू शकता किती मोठं आहे हे द्वारकादास श्यामकुमार साड्यांचे दुकान. तुम्हाला बस्त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. मी तर सांगू शकते तुम्ही नक्की इथे बस्ता बांधा. रिजनेबल आणि स्वस्तात मस्त एकच नंबर तुमचा बस्ता इथे बांधला जाईल. आणि कांजीवरम सिल्क, नारायणी पैठणी तुम्ही पाहू शकता किती छान छान साड्या इथे लावलेल्या आहेत. भारीतल्या पण साड्या आहेत. 100पासून स्टार्टिंग
स्टार्टिंग आहे 100पासून ते फार भारी भारीतल्या साड्यांपर्यंत तुम्ही कशाही प्रकारच्या साड्या घेऊ शकता. आणि तुम्ही पाहू शकता इथे जेंट्स लोकांसाठी पण खूप छान छान कपडे लावलेले आहेत. एकंदरीत या दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या टाईप्सचे कपडे भेटणार आहेत. ड्रेस मटेरियल किंवा तुम्हाला आयते घ्यायचे असेल तर आयते ड्रेस आहेत, शिवून घ्यायचे असेल तर शिवून पण भेटतील. तर खूप छान आहेत. पाठीमागे तुम्ही पाहू शकता जेंट्स लोकांसाठी चे कपडे तिथे पाठीमागे भेटतात. आणि इकडे सगळ्या साड्या भेटतात. साड्यांचे व्हरायटीमध्ये खूप प्रकार होते तिथे साड्यांचे. आणि मी काही इतक्या खोल काढलेला नाही व्हिडिओ, पण खूप छान साड्या आहेत. मी नेक्स्ट टाईम जर परत गेले त्या दुकानामध्ये तर तुम्हाला सगळ्या साड्या दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडलेलं आहे हे दुकान. ॲक्च्युली मी साड्या जास्त घालत नाही, त्यामुळे मी काही साड्यांच्या फंदात जास्त पडलेले नाही आहे. आई वगैरे पाहत होत्या, त्यांनी घेतल्या पण आहेत इथून साड्या. आणि ताई तर इथून घेतात बऱ्याच वेळा साड्या, म्हणजे त्यांनी आधी पण घेतलेल्या आहेत. मला तर माहीत पण नव्हतं इतकं छान दुकान आहे वडगावच्या जवळ. आणि महिलांसाठी ड्रेस मटेरियल किंवा शिवलेले ड्रेस, रेडीमेड ड्रेस वगैरे सगळं इथं आहे. ब्लाऊज आहेत, म्हणजे खूप छान आहे एकंदरीत. आणि बैठक व्यवस्था पण छान आहे. तुम्ही बसून छान साड्या तुमच्या चॉईसने घेऊ शकता. आणि कस्टमर सर्विस पण चांगली आहे. तर बस्त्यासाठी पण खूप छान आहे हे दुकान. तर माझा व्हिडिओ पाहणारे मी सगळ्यांना सांगू शकते की तुम्ही नक्की या दुकानामध्ये बस्ता वगैरे बांधायचे, जास्त साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की या दुकानामध्ये जा. असं म्हणजे जाऊ नका की इतकं मोठं दुकान आहे आणि छान दिसते म्हणजे खूप महाग असेल. नाही, खूप स्वस्त साड्या वगैरे आहेत या दुकानामध्ये. मी स्वतः पाहिलेल्या आहेत. मी गेले त्यावेळेस कोल्हापूरच्या एका कुटुंबाने तिथे लग्नासाठी साड्या खरेदी केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या साड्या त्यांनी लग्नासाठी खरेदी केलेल्या आहेत. आणि हे कुटुंब आहे ते कोल्हापूरचं आहे. या ताई खूप छान होत्या बोलायला, खूप छान बोलल्या. आणि त्यांचे मिस्टर पण छान बोलले. त्यांनी सांगितलं या आम्ही लग्नासाठी कोल्हापूरला घेऊन चाललेलो आहे. आणि 1,500ला 2 ह्या साड्या भेटलेल्या आहेत. ह्या ज्या साड्या खाली टाकलेल्या आहेत त्या पूर्ण 1,500ला 2 असा सेल चालू होता. म्हणजे एकदम भारी भारी साड्या पण तुम्ही 1,500ला 2 घेऊ शकता. इतकं छान साड्यांचं कलेक्शन आहे या दुकानामध्ये. तर नक्की तुम्ही द्वारकादास श्यामकुमार या दुकानामध्ये व्हिजिट द्या. आणि पाहू शकता किती सुंदर साड्या आहेत. नऊवार, सहावार जशा तुम्हाला हवेत तशा आहेत. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सबस्क्राईब तर नक्की करा, म्हणजे माझे व्हिडिओ इथून पुढेही तुम्हाला सगळे पाहायला भेटतील. आणि आजचा माझा लूक कसा होता ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी सगळ्याजणी खरेदी करत होत्या, पण मी फक्त आणि फक्त माझा व्लॉग बनवत होते, कारण मी फर्स्ट टाईम आले होते या दुकानामध्ये. फिक्स रेट आहे द्वारकादासमध्ये. 500ला 2, 600ला 2, 400ला 2, 1000ला 2, 1,500ला 2 असा सेल चालू आहे द्वारकादासमध्ये. तर नक्की व्हिजिट द्या द्वारकादासमध्ये. मी पाहू शकता किती ढीग लागलेला आहे साड्यांचा. आणि खूप साड्या आहेत. कामगार खूप काम करतात ते पण पाहू शकता. आणि कस्टमर सर्विस पण छान आहे द्वारकादासमधली. तुम्ही पाहू शकता किती साड्यांचा ढीग आहे इकडे. आत्ता मी थकले होते थोडीशी कॅमेरा धरून मोबाईल धरून, त्यामुळं मोबाईलची कमान मी सध्या निकिताकडे दिलेली आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही वेस्टर्न ड्रेस आहेत. तुम्हाला वेस्टर्न ड्रेस आवडत असतील तर इथे खूप छान छान वेस्टर्न ड्रेस पण भेटतात. आणि 800ला 2 होते तिथे. सेलच चालू असतो संडेला. लग्नासाठी घागरे वगैरे पण खूप छान आहे तिथे. अशा प्रकारे आमची द्वारकादासमधील खरेदी झालेली आहे. आम्ही इथून साड्या घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता आई थोड्याशा ह्या पायऱ्यांना घाबरतात म्हणून त्या लिफ्टने येत होत्या. निकिता आम्ही या पायऱ्यांनी फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. आणि रात्र खूप झालेली आहे. आम्ही दुपारी घर सोडले होते, ते आत्ता घरी निघालेलो आहे. रात्रीचे 8 वाजून गेलेले होते आणि बाहेर इतका अंधार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आम्ही मॉलमध्ये एंट्री केली त्यावेळेस किती उजेड होता आणि आता किती अंधार झालेला आहे. घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा होता, म्हणून आईला त्यांना मी बोलले चला लवकर. तुम्ही पाहू शकता इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान पार्क आहे खाली. जर तुमची लहान मुलं घेऊन तुम्ही
मॉलमध्ये येत असाल तर काही टेन्शन नाही, मुले इथे पार्कमध्ये छान खेळू शकतात. आणि पाहू शकता की पार्किंगमध्ये खूपच गर्दी होती आणि संध्याकाळचे 8 वाजून गेलेले आहेत. बाहेर खूप अंधार झालेला. तर आम्ही आत्ता घरी निघालेलो आहे. हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. नक्की सबस्क्राईब करा.